नमस्कार, कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण तांदूळ आणि कोबीपासून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर व्हिडिओ कुठल्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच चॅनलवर फर्स्ट टाईम आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी तांदूळ भिजत घातले होते. तर तांदूळ 2 ते 3 तास भिजत घालायचे आहे. तर नंतर आपण याला छान बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर याच्यामध्ये खूप जास्त पाणी नाही घालायचं आहे. तर बघू शकता जेवढं पाणी मी तांदळात होतं शिल्लक तेवढंच घातलं आहे, त्याच्यावरून नाही टाकायचं आहे. आणि आता आपण याला मस्त बारीक असं मिक्सरला लावून घेऊया. तर बघू शकता इथे मी मिक्सरला लावून घेतलं आहे आणि मस्त अशी बारीक हे पेस्ट तयार झाली आहे. हे बघू शकता. तर आता आपण एका भांड्यात त्याला काढून घेणार आहोत. तर मी इथे एक बाउल घेतला आहे. यामध्ये आपल्याला ही सगळी पेस्ट जी आहे ती काढून घ्यायची आहे. आणि नंतर आपण याच्यामध्ये भाज्या घालणार आहोत. तर ज्या तुम्हाला भाज्या आवडतील त्या घालायच्या आहे. पण आज स्पेशली आपण कोबीचा बनवतो आहे, म्हणून मी एक मोठा वाटी भरून कोबी घेतला आहे. सोबतच गाजर घेतला आहे किसून घेतलेला, बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, सोबतच हिरवी मिरची घेतली आहे. तर ही जाड हिरवी मिरची आहे, अजिबात तिखट नाही आहे, त्याच्यामुळे मी थोडी जास्त घातली आहे. याच्या जागी तुम्ही शिमला मिरची सुद्धा घेऊ शकता. सोबतच चिली फ्लेक्स घेतला आहे 1 मोठा चमचा भरून. 1 मोठा चमचा भरून तीळ घेतला आहे. थंडीच्या दिवसात तीळ नेहमीही खायला पाहिजे, म्हणून तीळ घाला आवर्जून आणि खायला सुद्धा मस्त लागते. सोबतच मी चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि अर्धा लिंबूचा रस घालायचा आहे, जेणेकरून नाश्ता मस्त असा चटपटीत लागेल. आणि आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मिक्स करून घेऊया. तर बघू शकता इथे मी छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. नाश्ता मस्त असा खमंग बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाव कप बेसन आणि पाव कप रवा घालायचा आहे. तर बारीक रवा असेल तर खूपच चांगला, जर जाड असेल तर तुम्ही त्याला एकदा मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आणि आता आपण याला सुद्धा मस्त मिक्स करून घेणार आहोत. तर याच्यामध्येच मिक्स करायचं म्हणजे पाणी नाही घालायचं आहे, कारण आपण भरपूर अशा भाज्या घातल्यात त्याच्यामुळे भाज्यांना सुद्धा पाणी सुटेल. तर आपण इथे रव्याला फुलायला ठेवून देऊया 10 ते 15 मिनिटं. तर मी इथे 10 मिनिटं याला ठेवून घेते झाकून. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता रवा असा मस्त फुलला आहे आणि भाज्या सुद्धा मस्त अशा सॉफ्ट झालेल्या आहेत. तर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता. तर आता आपण याच्यामध्ये सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा इनो आणि यावर थोडंसं पाणी घालायचं आहे. तर मी तांदूळ जे भांड्यामध्ये बारीक केले होते त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलंय आणि आता परत याला एकदा मिक्स करून घ्यायचंय. तर मस्त असा भरपूर असा भाज्यांनी बनलेला नाश्ता आहे. तुम्ही ह्या मुलांच्या टिफिनवर सुद्धा देऊ शकता. तर चला आपण गॅसकडे वळूया. हे आपलं बॅटर जे आहे तयार झालेलं आहे. तर गॅसवर एक छोटा पॅन ठेवला आहे. तुम्ही तव्यावर सुद्धा बनवू शकता आणि यामध्ये फक्त 1 चमचा तेल टाकलंय आणि यासोबतच याच्यावर थोडेसे तीळ घालून घेऊया. दिसायला पण छान दिसेल आणि खायला सुद्धा चव खूप मस्त लागते. आणि याच्यावर आपण हे बॅटर घालून घेऊया. तर मी ते 1.5 चमचा घालून घेते आणि याला छान असं पसरवून घेते आणि वरून सुद्धा थोडेसे तीळ घालून घ्यायचे आणि आता याला आपण झाकून ठेवून देऊया जोपर्यंत हे मस्त असं शिजत नाही. तर आतपर्यंत हे छान शिजलं पाहिजे. तर मी ते 4 ते 5 मिनिटं याला मस्त शिजवून घेतलेलं आहे. तर आता आपण बघून घेऊ याला. तर बघू शकता कलर वरून थोडा चेंज झालेला आहे आणि वरून परत 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि परत आपण आता याला दुसऱ्या साईडनी पलटवून देऊया. तर या पद्धतीने पलटवून घ्यायचं आहे. मस्त असा कलर आला आहे आणि खायला सुद्धा खूप मस्त लागते. मुलं कशी भाजी आणि चपाती खायला नाही बघत, तर तुम्ही हे मुलांना करून देऊ शकता. अगदी मस्त हेल्दी नाश्ता आहे आणि तेलही खूप जास्त असं लागत नाही, फक्त 2 चमचे तेल लागतात. तर आता याला आपण मस्त दोन्ही साइडनी मस्त असं शेकून घेऊया, जेणेकरून नाश्ता जो आहे आतपर्यंत छान शेकला गेला पाहिजे. कारण आपण याच्यामध्ये इनो घातलाय त्याच्यामुळे मस्त असा फ्लफी नाश्ता बनतो आणि आतपर्यंत छान शिजतो. तर बघू शकता दुसऱ्या साइडनी पण मस्त असा कलर आलेला आहे आणि तीळ बघू शकता किती छान दिसते. तर बघू शकता दोन्ही साइडनी मस्त असा मी शिजवून घेतलेला आहे आणि हा आपला नाश्ता तयार झालाय. तर आपण आता एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.
तर तुम्ही ह्या मुलांच्या टिफिनवरच नाही तर असा घरी सगळ्यांसाठी नाश्त्याला सुद्धा बनवू शकता. तर मस्त हेल्दी नाश्ता आहे. तर चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.